राजस्थान सिरोही पिनवाडा येथील रहिवासी दिलीप कुमार देवरामजी सेन या व्यक्तीचे शहरातील नजमा खान यांनी लग्न लावून दिले व त्याकरिता दिलीप कुमार यांच्याकडून 1,30,000 रुपये पैसे उकळण्यात आले व ज्या मुलीसोबत लग्न लावून दिले ती देखील राजस्थानला जाण्यापूर्वीच अर्ध्या रस्त्यातून फरार झाली असल्याने दिलीप कुमार सेन यांनी वेदांतनगर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केल्यानंतर आरोपी महिला नजमा वसीम खान हिस मिटमिटा येथून ताब्यात घेण्यात आले असून सदर महिला कोर्टामध्ये हजर केली असता 4 दिवसाचा PCR मिळाला असून उर्वरित फरार 3 महिलांचा शोध पोलीस घेत आहेत। याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात आली। जी सेन वय 30 वर्ष राहणार पिनवाडा सिरोही राजस्थान हे जे आहे तक्रार देण्यासाठी आले होते। तर त्यांची जी आहे ओळख गुजरातमधील एका माणसाकडून महाराष्ट्रातील एका महिलेशी झाल्याने सदरच्या महिलेने जी आहे त्यांना एक मुलगी दाखवली होती आणि त्या मुलीसोबत त्यांचं जे आहे लग्न लावून देण्याचं ठरलं होतं। त्या हिशोबाने ते जे आहे बाबापम या ठिकाणी आले होते। नंतर हॉटेलला थांबून सदरच्या मुलीला बघण्यासाठी भरतनगर या ठिकाणी गेले असता सदरची मुलगी त्यांना दाखवली आणि ती मुलगी त्यांना पसंत पडली आणि मग नंतर जे आहे परत त्या हॉटेलला येऊन त्यांनी जे आहे सदरच्या महिलेला म्हणजे तिचं नाव आहे नजमा वसीम खान तिला जे आहे पैसे त्यांनी ताब्यात दिलेले आहे आणि त्यानंतर तिने त्या मुलीच्या घरी आणि त्या मुलीच्या मावशीच्या समक्ष यांनी जे आहे घरामध्येच हार वगैरे टाकून कुंकू लावून लग्न करून दिलेले आहे। आणि त्यानंतर जी मुलगी आदिती आणि तिच्यासोबत एक चंदा अशी मुलगी जी आहे ते राजस्थानला जाण्यासाठी निघाले असता त्यांनी जे आहे ट्रॅव्हल्सनी न जाता आम्ही रेल्वेने जाऊ असं म्हणून इकडे रेल्वे स्टेशनकडे आले आणि रेल्वे स्टेशनवरून ते मनमाडपर्यंत पोहोचले। मग रात्र झाली होती, 11 वाजले होते। त्याच्यामुळे त्या दोन्ही मुलींनी त्यांना सांगितलं की आज रात्रीला इथेच थांबू आणि नंतर आपण राजस्थानला जाऊ सकाळी म्हणून। तर रात्रीला त्यांनी हॉटेलमध्ये थांबले असता 12:30 वाजता या मुली जी आहे त्या हॉटेलमधून पळून गेल्या। अशा पद्धतीने सदरच्या इस्माला जी आहे यांनी लग्नाचा आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे उकळून त्याला जी आहे त्याची फसवणूक केलेली आहे। तरी यामध्ये जे आहे तात्काळ आम्ही जी महिला आहे मध्यस्थी म्हणून लग्न लावून देणारे तिला तात्काळ आम्ही जे आहे मिटमिटा हद्दीतून पकडले आणि त्यानंतर जे आहे उरलेल्या 3 महिला ज्या आहेत त्यांना सुगावा लागल्याने त्या फरार झालेल्या आहेत। त्यासाठी आम्ही जी आहे आमची टीम शोध घेत आहे आणि त्या सदरच्या महिलेची जी आहे आम्ही PCR घेतली असता आम्हाला 4 दिवसाची PCR त्याची मिळालेली आहे। किती आरोपी मिळाले यामध्ये जे आहे तर 4 महिला आरोपींचं नाव निष्पन्न होत आहे। ओके